ज्या लोकांनी आज ऑलरेडी एका प्रोफेशनला ते ऑलरेडी कनेक्ट होते, तिथं ते चांगल्या लेवलला सेट झालेले होते, त्यांचा जॉब चालू होता, पण तरी पण त्यांनी सनेज करण्याचा निर्णय घेतला. असे काही लोक इथं आले आहेत, त्या लोकांना मी रिक्वेस्ट कराल तुम्ही उभं राहूया. जसं की कोणी इथं पोलीस खात्यातले असतील, कोणी डॉक्टर्स असतील, कोणी हाय प्रोफेशनल लोक असतील जे आज क्लास 1 लेवलला काम करतात, चांगल्या लेवलचे ऑफिसर्स वगैरे किंवा डॉक्टर्स असे कोणी असतील तर त्यांनी 2 मिनिटं प्लीज आपल्या जागेवरती उभे राहा. तर हे कोण आहेत? तर हे आपल्या प्रोफेशनमध्ये ऑलरेडी ते काम करत होते, त्यांचं प्रोफेशनमध्ये ते काम चालू होतं आणि ते चालू असताना सुद्धा त्यांनी निर्णय घेतला की नाही, मला पण सनेजचा हात पकडायचा आहे, आम्हाला पण सनेज करायचंय. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा बिझनेस रिकामटेकड्या लोकांचा आहे, हा बिझनेस रिकाम्या लोकांचा आहे, ज्यांना गरज, त्यांच्याकडे काही काम धंदा नाही ना, ते लोक त्यांना हा बिझनेस पाहिजे. पण नाही, हा बिझनेस मित्रांनो सगळ्यांसाठीच आहे. सगळ्यांसाठीच आहे का? तर आपण विचारूया सर, तुमच्यापासून सुरुवात करूया. तुमचं प्रोफेशन काय सर? नमस्कार, माय सेल्फ अविनाश कुमटकर. बाय प्रोफेशन मी 11 वर्षापासून पोलीस खात्यामध्ये ड्युटी करतो. मला ज्यावेळेस गबाली सरांनी प्रोडक्ट बाबत सांगितलं त्यावेळेस कळलं की आज प्रोडक्टची गरज माझ्या फॅमिलीला गरज होती आणि प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. त्याच्यामुळे मी प्रोडक्ट घेऊन हेल्थचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर कळलं की हे प्रोडक्ट प्रत्येकाला शेअर केले पाहिजेत, असं समजून मी फास्टॅगनी सुरुवात केली आणि प्रोडक्ट शेअर करत गेलो. तर आज माझ्या 11 वर्षाच्या लाईफमध्ये पोलीस खात्यात जी गोष्ट घडली नाही, जसं की इन्कमच्या बाबतीत मी इथं शेअर करायला प्रोडक्ट सुरुवात केली. तर आज 11 वर्षामध्ये जसं की बोललो की महिन्यामध्ये इथं आल्यानंतर 9व्या महिन्याचा चेक मी 92,000चा घेतलाय, जो पोलीस खात्यात 10 वर्षामध्ये कधी घेऊ शकलो नाही. ग्रेट. माझं नाव विकास पवार आहे आणि मी आता बँकेमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो. IT कंपनीमध्ये आहे. आता मला पगार तसा 1.5 लाख आहे, परंतु मी सनेजमध्ये येण्याचा निर्णय का घेतला, कारण की जॉब म्हटलं की सगळीकडे लिमिटेशन्सच येतात आणि कितीही जॉब म्हटलं तरी सगळे पैशाचे EMI वरच जातात. आणि सनेज याच्यामध्ये असं फ्युचर आहे की आपण पाहिजे तेवढं कमवू शकतो, हे फ्युचर मला दिसलं आणि ते व्हिजन मला दिसलं, म्हणून मी सज्जन जॉईन केलं. ओके, ग्रेट. सरांचं म्हणणं आहे की सर किती वर्षापासून सर्व्हिस करा तुम्ही? मला आता 14.5 वर्ष झाली. 14.5 वर्ष बँकेत मॅनेजर होणं आहेत, साधारणतः 1.5 लाख सॅलरी आहे. तरी पण सरांचं म्हणणं आहे की सर EMI पेड करता पेमेंट संपून जातं, बरोबर ना? म्हणजे आज बऱ्याच लोकांचा समज असतो की नाही, ते इथं गेल्यावर ते खूप भारी असतं, ती आज लाईफस्टाईलची गरज काय आहे सनेजची, हे सरांना जाणवलं आणि सरांनी सनेजची सुरुवात केली. जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे. नमस्कार, माझं नाव प्रवीण मुंडे, मी ग्रामसेवक पदावर काम करतो. ग्रामसेवक आहेत. ओके, ग्रेट. सनेजला येण्याचं कारण माझ्या मिसेसला असं पायांना भेगा पडत होत्या, कारण त्याच्यामधनं ब्लड निघत होतं. कारण ते ब्लड बरेचसे दवाखाने केले पण त्याच्यामध्ये रिझल्ट आला नाही. तसंच माझे अपलाईन बारसकर सर यांच्याकडनं प्रोडक्ट घेतले, काही 15-20 दिवसानंतर रिझल्ट आला. त्याच्यानंतर रिझल्ट आल्यानंतर की मला एक प्रोडक्टची एवढी खात्री पटली की म्हणलं हे प्रोडक्ट एकदम खतरनाक आहेत, मग आपण ह्याच्या प्रोडक्टमध्ये कंपनीमध्ये पण काम करायला काही अडचण नाही आणि प्रोडक्ट पण वापरायला काही अडचण नाही. तर त्याच्यानंतर मी अशा बऱ्याचशा कुटुंबात जे आजार असतील ते पण मी दूर करू शकतो आणि इथं स्वप्न पण पूर्ण होऊ शकतात, म्हणून सनेज चूज केलं. ओके, सर ग्रामसेवक होते, पदावरती काम करत होते. सरांचं म्हणणं आहे की घरामध्ये माझ्या प्रोडक्टचा रिझल्ट आला आणि त्यातून मला कळलं की लोकांच्या लाईफमध्ये असे खूप प्रॉब्लेम आहेत, ते मला सॉल्व्ह करता येईल, म्हणून सरांनी सनेजचा निर्णय घेतला. ग्रेट. नमस्कार, मी संतोष महादेव शिंदे. मी पोलीस खात्यात 15 वर्ष काम करतो. पोलीस खात्यात आहेत आणि 15 वर्षापासून सर्व्हिस करताय. ओके, मी ग्रेट. आता जॉईन झालेलो आहे. बर, पण समाजाचा पोलीस म्हणला का काहीतरी घेणारा, बरोबर, हा विषय असतो. काहीतरी घेणार, मला समाजाला काहीतरी द्यायचंय. ग्रेट. जोरदार क्लॅपिंग झाला पाहिजे सरांसाठी. सरांचं म्हणणं होतं की मला काहीतरी द्यायचंय, पोलीस म्हटलं की देणारा बनला पाहिजे आणि मला असं वाटतं की सनेज म्हणून देता येईल, म्हणून मी सनेजचा हात पकडला. ग्रेट. येस सर. येस. नमस्कार, गुड इव्हनिंग. माय नेम इज प्रमोद जाधव. मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतो. माझा सिव्हिल इंजिनियर क्षेत्राचा 20 वर्षाचा अनुभव आहे. पण एवढी सर्व्हिस करून सुद्धा, एवढे पैसे मिळून सुद्धा फ्रीडम नाही आहे या क्षेत्रामध्ये. आणि सनेजमध्ये जे फ्रीडम माझ्या आपल्यानी मला सांगितलेलं आहे आणि जे स्पिरिच्युअल नॉलेज मला इथं मिळालं 2 दिवसामध्ये, त्यामुळे थँक्यू फॉर सनेज. ओके, ग्रेट. सरांचं म्हणणं आहे की मी युनिव्हर्सिटीमध्ये काम करतो आणि मला फ्रीडम नव्हतं, इथं फ्रीडम आवडलं. ग्रेट. नमस्कार, मी डॉक्टर जगताप. मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आहे, क्लास 1 कॅडरला आहे. ओके. आणि मी ॲलोपॅथी डॉक्टर आहे. सनेजमध्ये मी 3 महिन्यापासून जॉईन झालेलो आहे. तसं सिल्वर रँकला आहे मी. ओके. आणि सनेजमध्ये येण्याचं कारण म्हणजे जे आपलं सर्व्हिसमध्ये पूर्ण होऊ शकत नाही ते पूर्ण करायचं आहे. म्हणजे आपलं आता माझ्याकडे सध्या विंटो गाडी आहे, तर मला मर्सिडीज आणायची. ग्रेट. डॉक्टर आहे आणि सर्व्हिस पण करतोय, गव्हर्नमेंट जॉब पण करतोय, पण जॉब मधनं मर्सिडीज येणार नाही, विंटोच आली. आता मला सनेजमधनं मर्सिडीज आणायची. नमस्कार, नाव सांगेन प्रकाश कुदळे. काल एक विशिष्ट दिवस होता.
14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. त्याचबरोबर आपल्या भारतीयांसाठी 2019 साली एक घटना घडली होती. हा 14 फेब्रुवारी. हा बहुतेक आपण भारतीय असून सुद्धा त्याचा विसर पडला होता. 14 फेब्रुवारी पुलवामा हल्ला झाला होता. त्यात आपल्या भारतीयाचे 40 जवान शहीद झाले होते. त्या फोर्समधून मी नोकरी करून आलेला माणूस आज तुमच्यासमोर बोलतोय. इथं 21 वर्षापासून ते 40-45 वर्षापर्यंत शहीद होणाऱ्या जवानांच्या त्या टीममधून मी सही सलामत वापस आलेला माणूस आहे. आज एवढी रिस्कवाली ड्युटी असताना, देशासाठी एवढं समर्पण करताना सुद्धा आपल्या भारतीयांना थोडीशी सुद्धा त्याची आठवण येत नाही. ही एक खंत आहे. आणि हे असताना माझ्या फायनान्शियल गरजा, माझ्या कुटुंबियाच्या गरजा त्या प्रोफेशनमधून सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत. आणि समाजसेवा, राष्ट्रसेवा हे ध्येय असून सुद्धा भरपूर जबाबदारी असतात. आणि समाजाचं हित हे आमच्या रक्तात भिनलेलं असतं. तर लोकांना आरोग्य देणं हा उद्देश तर आहेच, पण अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम जर तरुणांना आपण देऊ शकलो तर ह्याच्यापेक्षा सुंदर कार्य काय असू शकणार नाही. या उद्देशानं मी सनेज जॉईन केली, कन्सेप्ट पाहिली आणि निश्चित केलं की नाही, इथंच आपल्याला समाजसेवेचं कार्य पुढे घडू शकतं. समाजसेवा करायला मला चान्स मिळाला, तिथं पण मला पाहिजे होता, पण इथं पण मला मिळाला आणि लोकांना अनएम्प्लॉयमेंटचा इश्यू मी सॉल्व्ह करू शकतो म्हणून मी नमस्कार, नाव सांगेन रोहन बबन तनपुरे. या बिझनेसमध्ये येण्या अगोदर प्रोफेशन होतं सॉफ्टवेअर इंजिनियर. जवळपास पगार होता 25,000, पण त्यातनं फक्त गरजा पूर्ण होत होत्या, स्वप्न पूर्ण होत नव्हतं. मला ही कन्सेप्ट जेव्हा कळली तेव्हा सुरुवातीला मी निगेटिव्ह होतो. मला वाटलं हे चेन मार्केटिंग आहे, अमकं आहे, तमकं आहे, साखळी पद्धत आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात डोळे उघडले ना तेव्हा कळलं, बॉस हे चेन मार्केटिंग वगैरे काही नाहीये. इथं खरोखर स्वप्न पूर्ण केले जातात. आणि त्यानंतर 6व्या महिन्यातच 74,000 पेमेंट या सनेज या माध्यमातून उचलला. आणि आज गर्व वाटतं. सनेज ESI. आणि आज माझे महागुरु साक्षात माझ्या समोर आहेत. महागुरु अमोल पारख सर यांना मी सलाम करतो, वंदन करतो. आणि सर्वांना विनंती करतो की या कन्सेप्ट मध्ये या. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. सर म्हणतात की वय किती सर तुमचं? 27 वर्ष वय. इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, आईनी शिकवलं, आई वडिलांनी शिकवलं, इंजिनियर केलं. इंजिनियर करून जॉब किती मिळाला? 25,000चा. आणि सनेज बरोबर आले आणि कितव्या महिन्यामध्ये 74,000 इन्कम निघालं? 6व्या महिन्यात. 6व्या महिन्यात 74,000 इन्कम. ही ताकद आहे मित्रांनो सनेजची. ग्रेट. 4 वर्ष सर, 4 वर्ष नोकरी करतो. 4 वर्ष नोकरी केली तरी 25,000. नमस्कार, मी पोलीस हवालदार गायकवाड. सध्या मी पुणे इथे कार्यरत आहे. तर सनेजमध्ये याची एक गोष्ट झाली होती की माझे सिनियर होते पोलीस हवालदार. त्यांनी मला हा प्लॅन सांगितला होता आणि हे पण सांगितलं होतं की हे असे प्रोडक्ट काही घेतले तर चांगलं होईल तुझं. त्यावेळेस मी इग्नोर केलं होतं ते, बरं का. कसं असतं, एक पोलीस हा काय एक संशय वृत्ती असते आपली, त्यामुळे मी त्याला इग्नोर केलं होतं. त्यानंतर आहे ना, माझ्या ज्या आईला झोप लागत नव्हते आणि भूक लागत होते आणि स्वतः मला चरबीच्या गाठीचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टर काय म्हणाले होते की हे गाठी तुम्हाला दुखल्या तर तुम्हाला काढाव्या लागतील, असे ते बोलले होते डॉक्टर. मग मी ते जाऊन दे म्हणलं. त्यानंतर मग ते टेटसला वगैरे बघितलं त्या मित्रांच्या. मग मित्राला मी कॉल केला, मला असं आहे, ह्याच्यावर काय औषध आहे का? ते म्हणले तुमचे रिपोर्ट सादर करा, मी तुम्हाला औषध देतो. त्यानंतर मला त्यांनी आकाई सोना, मेडोलेट, तुलसी ड्रॉप हे औषध दिले आणि खरंच माझे 21 दिवसामध्ये चरबीच्या गाठी हळूहळू कमी झाल्या. हे एक रिझल्ट होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईचा त्रास होत होता. एक तर तिचं आहे ना रक्त पण कमी होतं, झोप लागत नव्हते, ते पण तिचं सॉल्व्ह झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गुडघे पण दुखायचे ते पण ते बंद झाले. ह्याच्यामुळे म्हणलं ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. ह्यांना बघूनच आम्ही सनेजला जॉईन झालो. माझं नाव शिवाजी जोगन. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गावचा आहे, पुसदचा, उद्योगाचा. आणि मी सर जवळपास BE सिव्हिल केलेलं आहे 2010 मध्ये. जवळपास 2010ला पासआउट झालो. 2011ला जॉबला लागलो आणि 10 वर्षामध्ये सर 45 ते 50 हजारापर्यंत पेमेंट केलं. पण आज पाहिलं सर 45 ते 50 हजारामध्ये स्वप्न पूर्ण होत नाही. आपलं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे मी सनेजला जॉईन केलं. पण सनेजला जॉईन करण्यासाठी काहीतरी कारण होतं माझ्याकडे. माझे काही हेल्थ इश्यू होते. दास सर, चिदानंद सर यांच्यामध्ये मी आलो बिझनेसमध्ये आणि माझे जे हेल्थ इश्यू होते ते पूर्ण हे झाले सर, रिसॉल्व झाले. नमस्कार सर, मेरा नाम अशोक दास. बाय प्रोफेशन मैं एक सिविल इंजीनियर में जॉब किया था, 12 साल से जॉब किया. और सनेज मेरा लाइफ में 30 महीना पहले आया.
और मेरा ग्रेट गुरु चितन मसूरे सर, काकड़े सर, इनको मैं थैंक यू बोलना चाहता हूँ। कई सुधार और वो प्रोडक्ट लेने के बाद कुछ अच्छा रिजल्ट आया। देखा मार्केट में लोग गलत चीज बेच के भी पैसा कमा रहे हैं और हम सनेज के माध्यम से लोगों के पास अच्छा कुछ काम करके भी पैसा कमा सकते हैं। इसके लिए मैं सनेज। नमस्कार, मी प्रतिभा आरसोळे, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र पोलीस. गेली 25 वर्ष मी नोकरी करते, पण पगारामध्ये फक्त गरजा पूर्ण होतात, इतर कुठलं काही करू शकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे मला संध्याकाळचा त्रास होता. मला अविनाश कुमटकर सरांनी आपल्या प्रोडक्ट बद्दल सांगितलं, ते मी यूज केले आणि मला चांगला फरक आलाय, म्हणून मी सनेज. मी शेषराव आंबोरे, पोलीस डिपार्टमेंट मध्ये PSI म्हणून काम करतो. 36 वर्ष पूर्ण सेवा करून निवृत्त झालेलो आहे. मी क्राईम मध्ये काम केल्यामुळं माझे प्रत्येक म्हणजे एरियात महाराष्ट्रात म्हणजे गोपनीय लोक असतात, त्यांचा संपर्क असल्यामुळं मी बरेच गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. त्यामुळे मला आतापर्यंत भरपूर पारितोषिक मिळालेलं आहे. आणि सर, आपण माझ्या घरी भेट दिल्यामुळं आपल्यावर विश्वास घेऊन मी सनेजमध्ये आलेलो आहे. माय सेल्फ प्रमोद कालमाल. मी 12 वर्ष झाले पोलीस खात्यामध्ये, 10 वर्ष 11 वर्ष गडचिरोलीमध्ये आणि आता जस्ट लास्ट इयर बदली झाली नाशिक ग्रामीणमध्ये. मी 12 वर्षामध्ये आजकाल माझ्या बरोबरचे काही मित्र वगैरे घरचा इकडे लोन वगैरे काढून लोकांनी कोणी फ्रॉड घेतला, कोणी गाडी घेतली, कोणी गव्हाण घेतला. मी 12 वर्षाच्या नोकरीमध्ये काहीच करू शकलो नाही आणि ते माझे स्वप्न मला असं वाटायला लागले की आता हे पूर्ण होणार नाही. गडचिरोलीमध्ये पैसा सेव्ह राहत होता थोडाफार, फक्त घरी आल्या घरातले काय हेल्थचे इश्यू, मम्मी आजारी, भाऊ आजारी, काय अशा गोष्टी असायच्या, पैसे सेव्हिंग कुठल्याच प्रकारे राहत नव्हते. 1 वर्ष गेलं कमाले सर मला व्हिडिओ वगैरे सरांची पाठवत होती, पण मी लास्ट 2 वर्षापूर्वी मी आर्मीला जॉईन झालो होतो माझ्या आत्या भावाकडून. 1 वर्ष तिकडं इन्व्हाइट करत होतो लोकांना, सांगत होतो, पण कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलाही प्रोग्रेस होत नव्हतं. तसंच मग मी कमाले सर मला पाठवायचे, मी इग्नोर करायचो सरांना. तर ते इग्नोर करत करत 1 वर्ष निघून गेलं. पण तसंच साखरे सर आहे, त्यांच्या माध्यमातून परत मला लिंक आली, त्यांनी मला फोन केला. आता नाशिकचा जो एसए प्रोग्राम झाला त्याला मी बसलो. अविनाश कुमटकर सर, साखरे सरांनी दुसऱ्या दिवशीपासून फास्टॅग केलं, सर्व प्रोडक्ट आलं आणि सासऱ्यांना, स्वतःला, फॅमिलीला यूज केले. जबरदस्त ट्रीटमेंटच प्रकारचे, म्हणजे एवढे जबरदस्त रिझल्ट आले की माझ्या आईची शुगर 350 असायची जेवण केल्यानंतर, पण 1 महिन्यानंतर मम्मीची शुगर 120 जेवण करून. त्याच्यावर मग माझा कॉन्फिडन्स वाढला आणि जानेवारीपासून काम झालं. जानेवारीमध्ये सुरुवात केल्यानंतर मी पहिल्याच महिन्यात सिल्वर डायरेक्टरची लेवल अचीव केली. आणि असं सांगायला गेलं की पगार माझा काल परवा दिवशी संपून गेला. LICच्या जवळ 7,500 माझी कटणी आहे. तर फॅमिलीच्या नावाने बिझनेस सुरू केला. तिला म्हटलं 5,500 रुपये माझ्या अकाउंटला सेंड कर, कारण की आज जरा हप्ता आहे. म्हणजे एवढं, म्हणजे बिझनेसमुळे माझा तो हप्ता टळला. याच्यामध्ये जे स्वप्न इथून माझं पूर्ण झाले नाही ते आता इथून पुढे पूर्ण करणार. शिंदे. पाहायला गेलं तर 9 वर्ष झालं मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉब करते. बरेच जण प्रोडक्टचा रिझल्ट पाहून या बिझनेसला इन झालेले, तशी मी ही प्रोडक्टचा रिझल्ट जबरदस्त आला, त्यामुळेच या बिझनेसला रन झाले. पाहायला गेलं तर प्रोडक्टचे रिझल्ट तर छानच आहेत, पण बघायला गेलं तर या ठिकाणी स्वप्न नक्कीच डेफिनेटलीच पूर्ण होतात. तर माझं या ठिकाणी सर्वांना सांगणं आहे की जर आपण आपल्या स्वप्नांना जर जागा करत राहिलो, जे इथं होतंय, आज जर मी 9 वर्ष डिपार्टमेंटमध्ये काम करून पण कोणी म्हटलं नाही की तुझं इथं स्वप्न पूर्ण होईल आणि तू इथून काही तर पुढं करशील, पण ते या ठिकाणी मला मिळालेलं आहे. त्याच्यामुळं हा प्लॅटफॉर्म खूप जबरदस्त आहे. याच्यातून माझी प्रगती आणि समाजासाठी, समाजामध्ये आपण कोणाच्या तर लाईफमध्ये काहीतरी नक्कीच या सनेजच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, म्हणून मी सनेजला चॉईस केली. मी संतोष अभिराम शिंदे, पोलीस डिपार्टमेंट. सनेजमध्ये शैला मॅडमच्या थ्रू आले आहे. मी स्वतःवर 2 रिझल्ट घेतले. माझा मुलगा 11 वर्षाचा आहे. 13.66 TSH माझा थायरॉइड होता. विदिन 2 महिन्यामध्ये 2.5 नॉर्मल आलेला आहे माझा थायरॉइड. आणि वेट लॉस साठी पण 1 महिन्यामध्ये 7 किलो वेट लॉस केलेला आहे, जे की एक्सरसाइज मधून माझं झालं नव्हतं एवढं. आणि याच्यातनं माझ्या असे कितीतरी पॅरालिसिस पेशंट आहेत समाजामध्ये, जवळचे नियरडर, सगळे घरातले. साखर तर कसलीच नाही, सगळे प्रोडक्ट मी सगळीच यूज करते. याच्यामध्ये हेल्थ आहे, वेल्थ आहे, हॅपीनेस आहे. माझं नाव निखिल सावळे आहे. गेले 4 महिने पहिले मी असं आर्टिफिशियल त्याच ठिकाणी आलो होतो, तिथे स्टार्ट केलं होतं.
आणि स्टार्ट करायचं माध्यम म्हणजे असं होतं की मी आधी जॉबला होतो ॲक्विजिशन मॅनेजर म्हणून, आणि सडनली माझ्या भाऊ ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला, आणि तो एक्सपायर झाल्यानंतर सडनली त्याच्या 13व्या दिवशी माझ्या बाबांचं पॅरालिसिस अटॅक आलं. पॅरालिसिस झालं, त्याच्या 3 महिन्यानंतर परत एक ऑपरेशन झालं. असे ऑपरेशन करत करत 15 ऑपरेशन झाले, हाताचे वगैरे, मणक्याचे वगैरे ते. आणि त्याच्यानंतर कॅन्सर डिटेक्ट झाला, अटॅक आले 3 वेळेस. आणि हे सगळं झालं होत असताना मी फायनान्शियल तर कोलॅप्स झालोच होतो. माझं घर, शेती आणि सगळ्या गोष्टी, माझं सगळी लोन साठलं होतं. जेव्हा हे झाल्यानंतर कोरोना आला, कोरोनानंतर असं वाटलं डिसेंबर मध्ये बाबा पण वारले आणि मी पूर्णपणेच कोलॅप्स झालो, म्हणजे काहीच नाही राहिलं. 7-8 महिन्यानंतर मला सनी नावाच्या ऑपॉर्च्युनिटी माझ्या मित्रांनी दाखवली, श्याम सावलेली. आणि त्यानंतर जेव्हा मी इथे आलो तेव्हा गेल्या 4 महिन्यात मी फायनान्शियली माझं जेवढं काही लोन होतं 30-1 लाख रुपये लोन मी फेडले. एवढा मी मेंटली स्ट्रॉंग झालो. या आर्टिफिशियल माझं घर गेलेलं होतं, शेती गेलेली होती, माझ्यावर 10% 5% कॅन्सर असल्यामुळे दर महिन्यात मला 50-70 हजार रुपये खर्च लागायचा. तर ते पूर्ण गेले असताना सुद्धा मी पूर्णपणे खचलेलो होतो. आणि त्या टायमाला मी असे अनुभव घेतले की दवाखान्यामध्ये लोक जातात जिथे 500 रुपयाची मेडिसिन राहते तिथे 30-30 हजार रुपये लोक घेतात. सनेजमध्ये जे मी मेडिसिन घ्यायचो किंवा जे फूड सप्लिमेंटरी घ्यायचो 15-20 हजार रुपयाला, ते सनेजमध्ये फक्त 1300 रुपयाला भेटतात. आज सेवा करायचं काम मिळतंय. आज जर मला जर काही सोडलं तर पहिली मिळालं असतं तर माझे बाबा आज मास्टर. आरटीपीला याचा विषय नाही, पण याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत इथे माणूस मेंटली, फिजिकली, फायनान्शियली, हेल्थ रिलेटेड असा कोणताच प्रॉब्लेम नाही सुसनेजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत नाही. नाव काय तुमचं? कविता रावते. अच्छा, तुम्ही काय करता? मी स्टाफ नर्स आहे. अच्छा, आणि का सनेज सुरुवात केलं? मी सुरुवात केली याच्यासाठी की थोडासा काही फ्रीडम पाहिजे. कारण आज मी सगळ्यांकडनं ऐकतच असेल मॅक्सिमम इथे नर्सिंग म्हणून फील्डमधले आहे. विचार केला तर सगळ्यात तिकडे पंचिंगसाठी पळावंच लागतं इथे. आणि इन्कमची ग्रोथ बघितली तर वर्षाला फक्त 1000 रुपये इन्क्रीमेंट होत असतात. इथे मागच्या 3 महिन्याचा इन्कम पाहिला तर पहिल्यांदा होता 1000, नंतर झालं 10,000 आणि सलग 2 महिने झाले 22,000 रुपये इन्कम घेतलं. काय नाव तुमचं? नाव सरिता भोगरे. अच्छा, तुम्ही काय करताय? मी हाऊस कीपर आहे, पण माझे मिस्टर ते सत्करमध्ये पोलीसमध्ये आहेत. त्या आता इथं नाही आहेत, त्यांच्यात. येस, हा, ठीक आहे. कधी सुरुवात केली तुम्ही सनेजला? 4 महिने झाले. ओके, काय केली? कारण सर जॉबला लिमिटेशन असतं इन्कमचे, त्याच्यामुळे जे आपण ठरवतो त्या गोष्टी आपल्या पूर्ण होत नाही. म्हणजे लिमिटेड इन्कममध्ये लिमिटेड सोर्सेस अवेलेबल होतात आणि तेवढ्याच गोष्टी आपण आयुष्यामध्ये कमवू शकतो. जे आपली स्वप्न आहेत त्यांना कुठेतरी आपण कॉम्प्रोमाइज करून आयुष्य जगत असतो. तसं न करता ते अचीव करण्यासाठी सांगितलं. नमस्कार सर, माझं नाव प्रवीण गभाले. मी आमचे बंधू नंदराज गभाले यांच्या माध्यमातून आपल्या या संकल्पनेत आलेलो आहे. काय करतो मी? मी मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी आहे. जवळजवळ 30 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये. ओके. आणि अधिकारी म्हणून मी कार्यरत आहे चांगल्या पदावर. परंतु या संकल्पनेत येण्याचं मुख्य कारण हेच की आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट, मी बऱ्याचशा प्रोडक्टचे रिझल्ट आमच्या बंधूंच्या माध्यमातून घरात घेतलेले आहेत आणि एवढे जबरदस्त रिझल्ट आले. त्यामुळे मग असा विचार केला की जर ह्याच पद्धतीने जर आपण आज समाजात बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आरोग्याच्या समस्या आहेत, प्रत्येक घराघरात आजार आहेत. आणि हे जर आपले प्रोडक्ट एवढे आजारावर आणि आरोग्यावर काम करतात, ह्याचे रिझल्ट जर एवढे जबरदस्त असतील तर समाजात का नको काम करायला, समाजातल्या आरोग्याच्या समस्या का नको दूर करायला, हा विचार मी केला. आणि या माध्यमातून मी सनेजला जॉईन केलं आणि त्याच माध्यमातून मी आता याचं काम करतोय. खूप छान, मला खूप बरं वाटतं की एका चांगल्या कंपनीला आपण जॉईन झालेलो आहोत. नाव काय तुमचं सर? डॉक्टर सुरेश सूर्यवंशी सर. अच्छा सर, काय करा तुम्ही? डॉक्टर आहे. हॉस्पिटल आयसीयू इंटेन्स स्विचमध्ये वर्किंग करतो सर अंबरनाथला. 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. ओपीडी पण चालवतो. तर याच्यामध्ये जे बाकी प्रोडक्ट्स आहेत ते एका पेशंटची क्रिएटिव्ह लेवल वाढली होती, 2.66 होती. तर गोवर्क वगैरे मोरिंगा प्लस आणि कमी प्रमाणामध्ये आकाश सोना दिल्यानंतर त्याची क्रिएटिव्ह लेवल मी स्वतः माझ्या आईकडे चेक केल्यानंतर 2.1 पर्यंत आले. ओके, ग्रेट. आणि याच्यामध्ये आपण हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस आपण पण करू शकतो आणि पेशंटलाही देऊ शकतो आणि चांगली आपण स्वप्नाची पूर्तता करू शकतो. सर्विस खूप छान आहे, प्रोडक्ट खूप चांगले आहेत. Myself, Dr. Manju Machindra Sawant. First of all, I would like to say thank you to Mr. Ganesh Gadi sir and Mr. Shamu Gaikad sir, who are the mentor of mine. ॲक्च्युली सर कसं आहे की मी आयसीयू इंटेन्सिव्हिस्ट होती. जवळजवळ 15 ते 17 वर्षाचा मला गायनॅक पिडियाट्रिक एक्सपिरियन्स आहे.
जेव्हा मी ICU मध्ये पेशंटला म्हणजे खूप कॉस्टली ट्रीटमेंट देताना पाहिजे आणि त्याचबरोबर ती त्यांचा आजारही प्रॉपर व्यवस्थित होत नव्हता, तेव्हा माझं मन आतमधून खूप म्हणजे मला खूप वेदना व्हायच्या आणि त्याचबरोबर खूप गरीब अशी लोक होती की त्यांना त्या ट्रीटमेंट अफोर्ड पण होत नव्हत्या. काही वेळेस तर मी स्वतः पेशंटला म्हणजे फायनान्शियली सुद्धा हेल्प करत होती. मग त्यावेळेला मला एक असं काहीतरी हवं होतं माझ्या हातामध्ये की जे मी पेशंटचे आजार तर कमी पैशात क्युअर करू शकते, पण त्यांना मी हेल्थ चांगल्या पद्धतीने देऊ शकते आणि काही ते गरजू लोकांनी त्यांना वेल्थही देऊ शकते. अशाच वेळेला श्याम गायकवाड सर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला हा कन्सेप्ट सांगितला. मी पूर्ण आपल्या प्रोडक्टची स्टडी केली आणि त्याच्यानंतर मी माझ्यावरती आणि माझ्या असंख्य अशा पेशंट्सवरती ट्रमेंडस लेवलवरती रिझल्ट घेतलेले आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगेन की सनेज प्रोडक्ट हे एक प्रकारची संजीवनी आहे आपल्या समाजासाठी. त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्याचा म्हणजे वापर पण करावा, यावं, आवेदन करावं.